मस्त कशा तर आज आपण नीटच्या मुलांना गाईड करणार आहे 2026 नीट स्टुडंट. सो आज मी नीटच्या स्टुडंटला गाईड करणार गाईस. तर कसं असतं, नीटचा पेपर 2026चा पेपर नीटचा ग्रीन नीटचा पेपर म्हणतात. ग्रीन नीटचा पेपर हा फिजिक्स केमिस्ट्री ही हार्ड होते तसं ऐकलं मी. आणि बायोलॉजी हे मॉडरेट होते. आणि दुसरी गोष्ट, या पद्धतीचा पेपर होता. तर या गोष्टीवरून मुलांना खूप स्ट्रेस आलं आणि ते झालं. आणि मी न्यूज पण ऐकली की काही मुलांना सेंटरला पोहोचले पण त्यांना मध्ये आत नाही गेलं, 1-2 मिनिटं लेट झाले. तर काही व्हिडिओज व्हायरल झाले, खूप साऱ्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीवर बोलू आपण. खूप वाईट प्रसंग आले. काही ना ट्रॅफिकमुळं जाता नाही आलं टायमावर, काहींच्या ट्रेन चुकल्या, काहींना सेंटर कुठं पडलं, काहींचं सेंटर टायमावर चेंज झालं, खूप साऱ्या गडबड झाल्या. तर त्या सगळ्या विषयावर बोलू आपण आज. सो तो नीटचा पेपर सो ड्री नीटचा पेपर झाला. मग पुढं काय करायचं या गोष्टीवर विचार करू आपण. आता पेपर झाला, आता रिझल्ट लागापर्यंत आपण काय करू शकतो. तर मुलांना खूपच स्ट्रेस येतं. काही मुलं खूपच जादाच डिप्रेशन मध्ये जातात. आपण नीट 3 मेला नीटचा पेपर झाला, त्याच्यानंतर बघितलं की अप्रॉक्सिमेटली 14 ते 15 केसेस आले, ज्यात मुलांनी आत्महत्या केल्या. तर या केसेस आता परत येऊ नये या गोष्टीसाठी मी मेंटरशिप चालू केलेली. सो मेंटरशिपच्या नंतर सांगतो त्या गोष्टीवर. सो या गोष्टीवर आता पुढं काय करू शकतो त्या गोष्टीवर विचार करू. सगळ्यात पहिले नीटचा आता पेपर झाला, आता पुढं काय करू शकतो. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर आपण पहिले स्ट्रेस फ्री राहू. जे होईल ते होईल, कारण आतापर्यंत इतके घोटाळे झालेले. यावेळेस होऊन भगवंताच्या कृपेने घोटाळे ना हो असं माझं म्हणणं आहे. पण झालेच. आता NTA काहीच सांगता येणार राहिलं, कारण कधी काय करू शकते काही सांगता येत नाही. पेपर लीक करतात, मग नंतर पण स्वतःवर घेतात की पेपर लीक नाही झाले, काही क्वेश्चन लीक झाले. नंतर काही कोचिंग वाल्यांना पकडतात. काय काय ज्या गोष्टी झाल्या तर त्या गोष्टी आपण. सो आता पुढे काय करू शकतो आपण त्या गोष्टीवर विचार करू. सो पुढे एकच पर्याय आपल्याला, आपण कोणती तरी स्किल शिकू शकतो. आपल्याला जोपर्यंत रिझल्ट लागेपर्यंत आपण कोणती तरी स्किल शिकावं. स्किल शिकून घ्या, कोणती पण स्किल शिकून घ्या. जसं तुम्हाला जर कम्युनिकेशन येत असेल, कोणासोबत बोलता येत असेल तर कम्युनिकेशन स्किल शिका. कम्युनिकेशन स्किल शिकून घ्या. दुसरी गोष्ट अजून काय, ऑनलाईन AI चा जमाना आहे. सो AI ची एखादी स्किल शिकून घ्या. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. कोणाला जर चांगल्या प्रकारे भाषण देता येत असेल किंवा कोणाला चांगल्या प्रकारे सांगता येत असेल किंवा एखाद्याला चांगल्या प्रकारे समजून सांगता येत असेल कशा प्रकारे अभ्यास करायचा, ते गोष्टी करू शकतो. अजून आपण आपल्याला जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये पण खूप म्हणजे चांगल्या प्रकारे येत असेल तर आपण दुसऱ्याला सांगू शकतो. अजून या गोष्टीचा विचार करा, काहीतरी स्किल शिकून घ्या. कृपया फक्त रिकामा बसू नका, कारण रिकामा बसलं तर टेन्शन वाढलं तर आपलं अजून हेडॅक होईल. हेडॅकच्या नंतर खूप वाईट वाईट विचार येईल, त्या गोष्टी व्हायला नको. आता पुढची गोष्ट म्हणलं तर काय करावं आता म्हणजे आता 12 सोबत ज्याने पेपर दिलता, 12वी सोबत ज्याने पेपर दिलता, यावेळेस दोनदा पेपर दिलता, एक नीट आणि एक रिनीट. तर त्या स्टुडंटनी चांगल्या प्रकारे आता स्वतःला सावरावे, कारण त्यांची थोडीशी माइंड त्यांच्या एजनुसार त्यांचा माइंड छोटा असतो, त्यामुळे त्यांना धक्का बसू शकतो. धक्का बसण्याचे चान्सेस जास्त असतात.
फ्रेशर्सला आणि ड्रॉपर पहिल्यापासून डिप्रेशन मध्ये असतात, त्यांना सवय असते त्या गोष्टी, त्यामुळे थोडस बघा. 12th सोबत असणाऱ्या स्टुडंटनी फक्त एकच ड्रॉप घ्यायचा विचार करा जर तुम्हाला पाहिजे असेल कॉलेज तर. कारण आजकाल फ्रॉड चालू आहे, तर मला तरी वाटतं ड्रॉप घेऊच नका, डायरेक्ट वेगळ्या फील्डने निवडा यावेळेस तरी. पण ठीक आहे, तुम्हाला जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर एकच ड्रॉप घ्या. याच्यानंतर ड्रॉप घ्या, घेतल्यानंतर एकदा चांगला अभ्यास करा, नाही झालं तर डायरेक्ट या फील्ड मधूनच काय करा, स्वतःला बाहेर काढून घ्या, डायरेक्ट या फील्ड मधून बाहेर निघा. या फील्ड मधून बाहेर निघून टाका, नो मेडिकल फील्ड असा विचार करा. दुसरी गोष्ट, तुम्ही वेगळं काहीतरी करा, कारण आजकाल एआयचा जमाना आहे, तर खूप इझी आहे सर्व शिकणं. त्या गोष्टीचा विचार करा आणि चांगल्या प्रकारे करा. आणि मी मेंटॉरशिप विषयी पण सांगून देतो, थोडस सांगतो. मेंटॉरशिप विषयी मार्केटिंगची स्ट्रॅटेजी नाही ती, पण कसं असतं, स्टुडंटला आपल्याला आपल्या देशाचे शेवटी भविष्य आहे, तर त्या गोष्टीवर विचार करणे. तो मेंटॉरशिप, तर माझे रिअल फीस मी मेंटॉर मध्ये, म्हणजे मी मेंटॉरशिप नंतर मी सेशन्स घेतो, सेशन्स मध्ये माझी रिअल फीस असते. रिअल फीस असते 9,999. पण मी नीटच्या स्टुडंटसाठी नीटच्या स्टुडंटसाठी 90% ऑफ केलेलं आहे फॉर 4 days. ओनली 22, 23, 24 and 25. बस एवढ्या दिवस मी काय करणार आहे, मेंटॉर करणार आहे. सो 90% ऑफ फॉर 4 days. तर त्याची फीस राहील फक्त 999 रुपये बस. तर स्टुडंटला चांगल्या प्रकारे मी गाईड करेल. मी स्वतः IIT बॉम्बेचा अल्युमिनाय आहे, तर माझ्याविषयी सर्वांना माहिती आहे. सो या गोष्टीवर मी सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे गाईड करेल. याच्या पुढे काय करू शकतो त्या गोष्टी विचार करून फ्री घेण्याचं माझं मत होतं, पण फ्री मध्ये कसं असतं, स्टुडंट चांगल्या प्रकारे आपल्याला समजून नाही घेत. माझा मोटिव्ह एकच आहे की नीटच्या स्टुडंटने असं काही वाईट पाऊल उचलू नये. या त्यामुळे विचार करा. आणि फीस तर द्यावाच लागेल. फीस तर काय, एक पैसा जेव्हा आपण कोणती तरी गोष्ट देतो तेव्हा आपल्याला घेण्याचा एक उत्साह असतो, आणि घेण्याचा चांगल्या प्रकारे आपण त्या गोष्टीला ऐकतो. फ्री मध्ये तर खूप सारे स्पीकर आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे आपल्या सगळीकडे. पण चांगल्या प्रकारे तुम्हाला एक IIT बॉम्बेचा अल्युमिनाय व एक वर्ल्ड टफेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणारा व्यक्ती जर चांगल्या प्रकारे सांगू शकत असेल फक्त 999 रुपयामध्ये, तर फायदा होतो या गोष्टीला. सो धन्यवाद. एवढं